नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामरचे प्रश्न बघणार आहोत। जे प्रश्न वारंवार विचारले जातात असे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, शरयू आस्तिक आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते? आपल्याला या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करायचे आहे। ऑप्शन 1 आहे शरयू आस्तिक नाही। हे सुद्धा आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार नाही, कारण या ठिकाणी वाक्याचा अर्थ बदललेला आहे। ऑप्शन 2 आहे शरयूचा देवावर विश्वास आहे। हे सुद्धा होणार नाही। ऑप्शन 3 आहे शरयू नास्तिक नाही। हे आपल्या या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल, कारण शरयू नास्तिक नाही म्हणजेच काय, शरयू आस्तिक आहे। दिलेल्या वाक्याचा आणि या वाक्याचा अर्थ सुद्धा सेम आहे आणि हे वाक्य नकारार्थी सुद्धा आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायामधून ओळखायचा आहे, म्हणून कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सरोज। ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। प्रश्न तिसरा आहे, लाडू या शब्दाचे सामान्य रूप ओळखा। ऑप्शन 1 आहे लाडूला, ऑप्शन 2 आहे लाडूचा, ऑप्शन 3 आहे लाडवाचा आणि ऑप्शन 4 आहे लाडूवाचा। तर लाडू या शब्दाचे सामान्य रूप होते लाडवाचा, म्हणून ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न आहे, समुद्र या नामाचा प्रकार ओळखा। ऑप्शन्स आहे विशेष नाम, सामान्य नाम, क्रियापद आणि भाववाचक नाम। समुद्र हे सामान्य नाम आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। प्रश्न 5वा आहे, शिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस काय म्हणतात? ऑप्शन 1 आहे झोपाळा, ऑप्शन 2 आहे मचान, ऑप्शन 3 आहे बैठक, ऑप्शन 4 आहे झोपडी। तर शिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस मचान असे म्हणतात, म्हणून ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुस्तक या शब्दाचे वचन ओळखा। पुस्तक या शब्दाचे वचन आपल्याला ओळखायचे आहे। पुस्तक या शब्दाचे अनेक वचन होते पुस्तके, म्हणजेच पुस्तक हे काय आहे, एकवचनी आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। प्रश्न 7वा आहे, पुढीलपैकी कोणते नाव काव्य संग्रहाचे आहे? ऑप्शन्स आहे शेला, अमृतवेल, अनंतिका आणि रक्तपुष्प। यापैकी काव्य संग्रहाचे नाव कोणते आहे ते ओळखायचे आहे। तर यापैकी काव्य संग्रहाचे नाव आहे ऑप्शन नंबर 1 शेला। शेला हे काव्य संग्रहाचे नाव आहे। प्रश्न 8वा आहे, प्रश्नार्थक वाक्य ओळखा। ऑप्शन 1 आहे होते ते सगळे बऱ्यासाठी। हे सुद्धा प्रश्नार्थक वाक्य नाही। ऑप्शन 2 आहे बरं आहे ये तू। हे सुद्धा प्रश्नार्थक वाक्य नाही। ऑप्शन 3 आहे बरी होशील हा। हे सुद्धा नाही आणि ऑप्शन 4 आहे बरं आहे का। या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। प्रश्न 9वा आहे, दररोज प्रकाशित होणारे काय? जे दररोज प्रकाशित होते त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन 1 आहे दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक। तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 दैनिक। दररोज प्रकाशित होणाऱ्याला दैनिक असे म्हणतात। तर साप्ताहिक 7 दिवसाला प्रकाशित होणाऱ्याला म्हणतात, पाक्षिक 15 दिवसाला प्रकाशित होणाऱ्याला आणि मासिक जे 30 दिवसाला म्हणजेच एका महिन्याला प्रकाशित होतं त्याला मासिक असे म्हणतात। आपल्याला दररोज प्रकाशित होणारे काय असा प्रश्न विचारलेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। प्रश्न 10वा आहे, अभ्यास केलास तर पास होशील या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो? ऑप्शन्स आहे संकेतार्थ, प्रश्नार्थ, उद्गारार्थ आणि विधानार्थी। तर या ठिकाणी तर हा शब्द वापरलेला आहे आणि जर वाक्यामध्ये जर तर हे शब्द आले तर त्या ठिकाणी ते वाक्य असतं संकेतार्थ, म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। पुढचा प्रश्न आहे, आग्रह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन्स आहे आदर, अनाग्रह, अनादर आणि यापैकी नाही। तर आग्रह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनाग्रह, म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या शब्दात अव्ययीभाव समास दिसून येतो? ऑप्शन 1 आहे गणपती, ऑप्शन 2 आहे कूपमंडूक, ऑप्शन 3 आहे यथाक्रम आणि ऑप्शन 4 आहे तोंडपाठ। तर फ्रेंड्स, अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते, म्हणून ऑप्शन नंबर 3 यथाक्रम या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल, कारण यथाक्रम या शब्दाचा विग्रह केल्यास तो शब्द होईल क्रमाप्रमाणे आणि क्रमाप्रमाणे या शब्दामध्ये पहिले पद हे महत्त्वाचे आहे,
म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न आहे, स्वतःशी केलेले भाषण या शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा. ऑप्शन्स आहे मनोगत, भाषण, स्वगत आणि संभाषण. तर फ्रेंड्स, स्वतःशीच केलेले भाषण त्याला आपण स्वगत असे म्हणतो, म्हणून ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, आईसारखी आईच अलंकार ओळखा. तर ऑप्शन्स आहे दृष्टांत अलंकार, श्लेष अलंकार, रूपक अलंकार आणि अनन्वय अलंकार. या ठिकाणी उपमेयाची तुलना उपमेयाबरोबरच केलेली आहे आणि जेव्हा उपमेयाची तुलना इतर कशाबरोबरही न करता उपमेयाबरोबरच केली जाते त्यावेळेस त्या ठिकाणी अनन्वय हा अलंकार होतो, म्हणून ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न 15 आहे, वारुणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर वारुणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मध्य. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न आहे, धातुखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात. ऑप्शन 1 आहे कृदंत, ऑप्शन 2 आहे तद्धिते, ऑप्शन 3 आहे धातुसाधिते, ऑप्शन 4 आहे प्रत्यय घटित. तर धातुखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना तद्धिते असं म्हणतात, म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, ज्या नामामुळे पदार्थांमधील किंवा प्राण्यांमधील गुणाचा अथवा भावाचा अथवा धर्माचा बोध होतो त्या नामास काय म्हणतात. ऑप्शन 1 आहे सामान्य नाम, ऑप्शन 2 आहे विशेष नाम, ऑप्शन 3 आहे धातुसाधित आणि ऑप्शन 4 आहे भाववाचक नाम. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर 4 भाववाचक नाम. ज्या नामामुळे पदार्थांमधील किंवा प्राण्यांमधील गुण, भाव अथवा धर्माचा बोध होतो त्या नामास भाववाचक नाम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18 आहे, सव्यापसव्य या शब्दास समानार्थी असणारा शब्द निवडा. ऑप्शन्स आहे दोन्हीकडे, उथळ, मारामारी आणि नसती उठाठेव. तर सव्यापसव्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नसती उठाठेव. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, बालकवी यांचे संपूर्ण नाव काय. ऑप्शन 1 आहे विष्णू वामन शिरवाडकर, ऑप्शन 2 आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे, ऑप्शन 3 आहे विनोबा भावे आणि ऑप्शन 4 आहे प्रल्हाद केशव अत्रे. तर या ठिकाणी बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हणतात, म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, तो आणि मी मिळून येऊ. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे आणि या शब्दाची आपल्याला या ठिकाणी जात ओळखायची आहे. ऑप्शन 1 आहे शब्दयोगी अव्यय, ऑप्शन 2 आहे केवल प्रयोगी अव्यय, ऑप्शन 3 आहे उभयान्वी अव्यय आणि ऑप्शन 4 आहे क्रियाविशेषण अव्यय. या ठिकाणी 2 शब्द किंवा 2 वाक्य ज्या शब्दांनी जोडले जातात त्यांना आपण उभयान्वी अव्यय म्हणतो. या ठिकाणी तो आणि मी मिळून येऊ हे 2 जे शब्द आहे आणि या शब्दाने जोडलेले आहेत, म्हणून हे आहे उभयान्वी अव्यय. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. ऑप्शन 1 आहे खरोखर, ऑप्शन 2 आहे मुळीच, ऑप्शन 3 आहे भरपूर आणि ऑप्शन 4 आहे अतिशय. यापैकी आपल्याला रीतिवाचक क्रियाविशेषण ओळखायचं आहे. तर यामध्ये रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे ऑप्शन नंबर 1 खरोखर. त्यानंतरचा प्रश्न आहे, पाणी या शब्दाचा अर्थ काय. ऑप्शन 1 आहे पेय पदार्थ, ऑप्शन 2 आहे हात, ऑप्शन 3 आहे पाणीनी आणि ऑप्शन 4 आहे जेल. तर आपल्याला माहिती आहे की पाणी या शब्दाचा अर्थ होतो जेल, पण या ठिकाणी पाणी या शब्दाला न ला पहिली वेलांटी जोडलेली आहे. तर या पाणी या शब्दाचा अर्थ होतो हात. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, सभोवार या अव्ययाचा प्रकार कोणता. सभोवार या अव्ययाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन्स आहे स्थितीदर्शक, गतिदर्शक, प्रकारदर्शक आणि अनुकरण दर्शक. तर सभोवार या अव्ययाचा प्रकार आहे स्थितीदर्शक, म्हणून ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. ऑप्शन्स आहे विघातक, विनाश, नाशिवंत आणि फायदेशीर. तर विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विघातक, म्हणून ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 25, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ काय. ऑप्शन 1 आहे भीती न वाटणे, ऑप्शन 2 आहे घाबरणे, ऑप्शन 3 आहे भित्र्या माणसावर संकटे कोसळणे आणि ऑप्शन 4 आहे
जीव जाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यायचे आहे कमेंट बॉक्समध्ये.